Next point is application of differential equations. Application of differential equations. Okay, so in this we are going to see the applications of differential equation of a Kirchhoff's voltage law. Voltage law. Actually ENTC or इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड आहेत हे ऍप्लिकेशन. ओके, सो आता बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये एक डिफरन्शियल इक्वेशन असेल बघा, एल डी आय बाय डी टी प्लस आर आय इज इक्वल टू ई हे एक असेल आणि दुसरे एक असेल आर डी क्यू बाय डी टी प्लस क्यू अपॉन सी इज इक्वल टू ई. ओके, सो इथे जो एल जो आहे तो आहे इंडक्टन्स. ओके, आर जो आहे तो रेजिस्टन्स. ओके, आणि हे ई जे आहेत ते व्होल्टेजेस आहेत. ओके, आर रेजिस्टन्स. ओके, आणि हा जो आहे क्यू अपॉन सी हे आहे व्होल्टेज अक्रॉस अ कॅपॅसिटर. ओके, सो तुम्हाला बघा, आणि आय फॉर करंट. ठीक आहे, सो इथे आय एक तर इक्वेशन मध्ये बघा तुमचं आर सी आर एल सर्किट असेल. आर एल सर्किट मध्ये जेव्हा तुम्हाला इंडक्टन्स दिलेला असेल, ओके, तेव्हा तुम्हाला आय फॉर करंट कॅल्क्युलेट करावा लागतो. ओके, आणि इथे बघा रेजिस्टन्स व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर दिलेला असेल तेव्हा तुम्हाला हा क्यू फाइंड आउट करावा लागतो. ओके, म्हणजेच बघा हे कसं आहे, जसं आपलं डीवाय बाय डीएक्स असतं की नाही तसं. सो वायच्या तिथे आय आहे आणि एक्सच्या तिथे टी आहे. इथे बघा डी क्यू बाय डी टी सेम असंच आहे, डीवाय बाय डीएक्स म्हणजे वायच्या तिथे क्यू आहे, इथे वायच्या इथे क्यू आहे आणि एक्सच्या इथे टी आहे. बस. ओके, तर तुम्हाला ह्या फॉर्मॅट मध्ये डिफरन्शियल इक्वेशन लिहायचे. तर जनरली तुम्हाला हे विचारत नाही, जस्ट हे बघा आर एल सर्किट रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स दिलेला असेल तर डिफरन्शियल इक्वेशन हे येतं, आणि आर सी सर्किट रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली असेल तर डिफरन्शियल इक्वेशन येतं आर इंटू डी क्यू बाय डी टी प्लस क्यू अपॉन सी इज इक्वल टू ई, and here L means inductance di by dt plus Ri is equal to E. ओके, सो हे इक्वेशन्स तुम्हाला येतात. सो आता आपण वन बाय वन मेन तुम्हाला एक्झाम्पल्स येतात तर आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, सिंपल आहे बघा, शो दॅट द डिफरन्शियल इक्वेशन इन ए सिंपल सर्किट in a some simple circuit of resistance R, current I at any time t satisfies L di by dt plus Ri is equal to E if E is constant, I is equal to 0, T is equal to 0, then prove that I means current is equal to E upon R 1 minus E raised to minus RT upon L. ओके, सो आपल्याला प्रूफ काय करायचं आहे बघा, E raised to आहे RT upon L. ओके, सो वी हॅव टू प्रूव्ह दिस. तर तुम्हाला एक डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे हे. ओके, आणि E कॉन्स्टंट दिलेला आहे, I is equal to 0, T is equal to 0. So we have to solve this differential equation using the types we have seen for solution of the differential equation, that is a variable separable form and linear differential equation, ज्याच्यामध्ये आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करतो. ओके, सो या दोन पैकी तुम्हाला एका वेळी डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करावं लागतं. ठीक आहे, नाउ आता आपल्याला गिवन काय आहे ते पहिल्यांदा राईट डाऊन करू. गिवन डिफरन्शियल इक्वेशन ओके, सो हे डिफरन्शियल इक्वेशन आहे बघा. ठीक आहे, आता बघा हे कोणत्या फॉर्म मध्ये बघा, ह्या फॉर्म मध्ये बघा, dy बाय dx या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचे.
x इज इक्वल टू क्यू. तर या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचंय बघा. ठीक आहे. सो इथे बघा आता dy बाय dx. ओके. सो y च्या तिथे काय आहे, I आहे. ओके. आणि इथे काय आहे, t आहे. सो इथे आपण yच आणतो बघा. इंटिग्रेटिंग फॅक्टर जे फाइंड आउट करतो ना त्या फॉर्म मध्ये इथे वरती जो असतो ना y तो इथे असतो. ओके. सो ह्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन आणायचं आहे. मग आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करू शकतो. दोनच वेनी तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. एक तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड अदर इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके. सो आता व्हेरिएबल सेपरेबल इथे होणार नाहीये. सो आता आपण काय करायचंय, हा फॉर्म एल ने जर आपण डिवाइड केलं तर आपलं ह्या फॉर्म मध्ये इथे बघा I आहे आणि इथे t आहे. सो इथे पण काय पाहिजे, इथे y आहे ना वरती. सो आपला फॉर्म तर इथे y येतोय ना. सो इथे काय पाहिजे, I पाहिजे. लाईक ह्या इक्वेशन साठी. सो आपण काय करूयात, डिवाइड बाय L थ्रू आउट इक्वेशन. डिवाइड L नी केल्यानंतर इथे फक्त dy बाय dt राहील. ओके. इथे काय राहील, R अपॉन L I इज इक्वल टू E अपॉन L. बरोबर. बघा आता इथे बघा, जसं आपलं जे इंटिग्रेटिंग dy बाय dx लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपण या फॉर्म मध्ये आणतो. इथे वरती y असेल तर इथे पण y असतो. ओके. सो सेम बघा, इथे वरती I आहे. सो इथे I आहे. सो आपण ह्याला p कन्सिडर करू शकतो. ओके. सो आता पुढे काय करणार, आपण आपले इंटिग्रेटिंग फॅक्टर वगैरे फाइंड आउट करणार. सो फ्रॉम द इक्वेशन p काय आहे, R बाय L आणि Q काय आहे, E बाय L. ओके. सो फाइंड आउट फर्स्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे, e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dt विथ रिस्पेक्ट टू t. ओके. सो e रेस टू R अपॉन L dt. ओके. सो आता इथं जसं आता विथ रिस्पेक्ट टू आपण जेव्हा x काढतो dx तेव्हा इथे x ची टर्म असेल तरच आपण त्याचं इंटिग्रेशन काढतो आणि x ची टर्म नसेल तर ती कॉन्स्टंट कन्सिडर करतो. सेम तसंच इथे विथ रिस्पेक्ट टू t काढतो तर t ची टर्मच नाहीये. सो आपण काय करू शकतो, e रेस टू R अपॉन L कॉन्स्टंट आणि इंटिग्रेशन ऑफ dt ओनली. ओके. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला बघा, e रेस टू R अपॉन L कॉन्स्टंट आणि इंटिग्रेशन ऑफ dt ओनली 1. dt कोणतीच टर्म नाहीये ना. सो 1 चे इंटिग्रेशन काय असतं, t असतं. सो हा आला इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर आला की आपण काय करतो, इक्वेशन सॉल्व्ह करतो. तर इक्वेशन कसं सॉल्व्ह करतो बघा, x इथं जो y, आता आपण काय करणार, हा I घेणार, हा y असतो ना. आपण कसं असतं बघा, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c हे असतं सोल्युशन. सो आपल्या y च्या तिथे काय आहे, I. सो I येणार इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर हा येणार इंटू q काय आहे आपला e अपॉन l ते येणार आणि इंटू परत हे येणार. आलं का लक्षात. सो ह्या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचं आहे. तुम्हाला फक्त लक्षात येण्यासाठी मी हे लिहून दिले, तसं डायरेक्टच सॉल्व्ह करायचं. सो नाऊ द सोल्युशन डायरेक्टली काय येणार आता बघा, so its solution I into integrating factor e raised to RT upon L is equal to integration of e upon L e raised to RT upon L dt plus c. Okay. Now next step. Now next step बघा, I into e raised to RT upon L, okay, is equal to e by L constant निघेल बाहेर because t ची टर्म नाहीये त्याच्यामध्ये. then integration of only RT upon L dt plus c. okay. now I into e raised to RT upon L e upon L. आता e raised to x चं डेरिव्हेटिव्ह का इंटिग्रेशन काय असतं, e raised to x च असतं. ओके. आता या t ला कोएफिशिएंट आहे r अपॉन l. सो आपण काय करणार, डिवाइड करणार r अपॉन l प्लस c. ओके. नाउ पुढे काही नाही बघा, x आणि y च्या ऐवजी फक्त इथं I आहे t आहे, बस एवढंच कन्फ्युजिंग आहे. बाकी सगळं सेमच आहे. ठीक आहे. देन आणि नॉर्मल आपले 2, 4, a असे कॉन्स्टंट असतात. इथे e व्होल्टेज आहे, l
इंडक्टन्स, सी कॅपॅसिटर असे फक्त कॉन्स्टंट असतील. ओके, सो ई अपॉन एल इंटू एल अपॉन आर हेला रेसिप्रोकल केलं, देन ई रेस टू आर टी अपॉन एल प्लस सी. ओके, नाऊ आता पुढे काय करणार बघा, आता हा एल एल गेला. ओके, सो आय इंटू ई रेस टू आर टी अपॉन एल इज इक्वल टू ई अपॉन आर ई रेस टू आर टी अपॉन एल प्लस सी करणार. ओके, नाऊ आता आपण काय करूयात, इथून आपल्याला आय इज इक्वल टू काढायचं की नाही, आय इज इक्वल टू प्रूफ करायचं. सो आपण ई बाय आर टी अपॉन एल नी डिवाइड करू शकतो थ्रू आउट द इक्वेशन. सो डिवाइड केल्यानंतर काय येईल बघा, एक दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की तुम्हाला प्रॉपर कळेल. नाउ डिवाइड ई रेस टू आर टी बाय एल थ्रू आउट इक्वेशन, देन इथे फक्त आय राहील, देन ई अपॉन आर इंटू ई रेस टू आर टी अपॉन एल. त्याला जर ई रेस टू आर टी अपॉन एल नी, ही एकच टर्म आहे की नाही, त्याला डिवाइड केलं तर फक्त राहील ई अपॉन एल प्लस सी अपॉन ह्याला डिवाइड केलं ई रेस टू आर टी अपॉन एल. ओके, नाउ आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस सी इंटू ई रेस टू मायनस आर टी अपॉन एल. ह्याला खाली आहे तो वरती नेला फक्त. नाउ आता आपल्याला दिले आय 0 आणि टी 0. सो आता आपण सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, बिकॉज आपल्याला जे प्रूफ करायचं आहे त्याच्या सी ची व्हॅल्यू नाहीये. नाउ पुट आय इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0 इन अबव इक्वेशन. नाउ पुढे काय येणार, नाउ चेक आता सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्याला एक इक्वेशन नंबर 1 दिलाय. ठीक आहे, आता आय इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0 टाकलं की आय ची व्हॅल्यू 0, ई अपॉन आर तसंच, देन सी तसंच आणि ई रेस टू मायनस आर इंटू 0 अपॉन एल, बिकॉज टी ची व्हॅल्यू 0 टाकायची. ओके, नाउ 0 इज इक्वल टू ई बाय आर प्लस ई रेस टू 0 ई. मायनस 0 ला कधीच मायनस साइन नसतो आणि कोणत्या पण नंबरचा 0 पॉवर म्हणजे 1 असतो. सो 0 इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस सी, म्हणजे सी ची व्हॅल्यू काय आली, मायनस ई अपॉन आर. ओके, नाउ ही व्हॅल्यू पुट करायची सी ची इंटू इक्वेशन 1. नाउ पुट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 1. सो आय तसंच इज इक्वल टू ई अपॉन आर तसंच, सी ची व्हॅल्यू काय, मायनस ई अपॉन आर आणि ई रेस टू मायनस आर टी अपॉन एल. ओके, नाउ पुढे आता आपण कॉमन काढू शकतो ई बाय आर. सो ई बाय आर कॉमन काढला, सो इथे राहिला 1, पुढे राहिला ई रेस टू मायनस आर टी अपॉन एल. सो आपले हे प्रूफ झालेलं आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, सो बेसिकच आहे बघा, फक्त इथे कन्फ्युजन कशामुळे वाटतं की तिथे कॅपिटल ई एल आर सी असे कॉन्स्टंट्स आहेत आणि एक्स आणि वाय च्या ऐवजी आय आणि टी आहे, म्हणजे वाय च्या ऐवजी आय आहे आणि एक्स च्या ऐवजी टी आहे, या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आता. Now next example, a resistance of 100 ohm and inductance of 0.1 H are connected in series with a battery of 20 volts. Find the current I. Current I आपल्याला find out करायचा आहे. In the circuit at any instance if the relation between LR and E is L into di by dt plus Ri is equal to E. आता E इथे कॉन्स्टंट आहे. ओके, सो आता हे तुम्हाला दिलेलं आहे.
आता काय काय दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा गिवन काय दिलेलं आहे, आर ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 100 ओहम. इंडक्टन्स, इंडक्टन्स म्हणजे एल काय दिलेलं आहे 0.1 आणि व्होल्ट 20 व्होल्ट्स म्हणजेच काय व्होल्टेज ई 20 व्होल्ट्स हे दिलेले. ओके, नाव अजून काय आहे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला आय करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सो इक्वेशन दिलेलं आहे. सो याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. एल ची व्हॅल्यू काय 0.1 di बाय dt, आर ची व्हॅल्यू काय 100 आय दिलेलं नाही, आय वी हॅव टू फाइंड आउट आणि इथे 20. नाव आता आपल्याला ह्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, आपल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. सो त्याच्यासाठी जसं मगाशी आपण एल नी डिवाइड केलं ना, सो इथे 0.1 नी डिवाइड करणार. सो आपल्याला मिळेल di बाय dt प्लस 100 अपॉन 0.1 आय इज इक्वल टू 20 अपॉन 0.1. आलं लक्षात? ठीक आहे. नाउ di बाय dt इज इक्वल टू हा 0.1 जर घालवायचा असेल तर वरती आपण काय करणार 10 ऍड करणार. ओके, इक्वल टू इथे पण 10 ऍड करणार. ठीक आहे, झालं का बघा. आता इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आलं बघा. dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. फक्त y च्या ऐवजी i आहे आणि x च्या ऐवजी t आहे. सो इथे पण i आहे का बरोबर. i इथे जसं वरती y असेल तर इथे y येतो आणि रिमेनिंग टर्म आपण p कन्सिडर करतो. सो इथे पण तसंच आहे. ओके, सो आपल्या इक्वेशन वरून आता आपण काय करणार, p काय आहे आणि q काय आहे. आपल्याला i फाइंड आउट करायचं. सो p आहे 1000, q आहे 200. ओके, नाउ फाइंड आउट द इंटिग्रेटिंग फॅक्टर. e raised to p dt. ओके, सो e raised to 1000 dt. सो 1000 तर कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंट काढलं देन dt म्हणजेच e raised to 1000 आणि dt म्हणजेच 1 चं इंटिग्रेशन काय असतं t असतं. सो हे झालं तुमचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाउ द सोल्युशन. सोल्युशन काय I into integrating factor e raised to 1000 t is equal to integration of q that is 200 into if integrating factor e raised to 1000 t dt आणि प्लस c. ओके, नाउ आता आपण काय करूयात, पहिल्यांदा इंटिग्रेशन फाइंड आउट करून घेऊ. सेम मगाचीच प्रोसेस. हे 200 कॉमन काढले. e raised to x चे इंटिग्रेशन काय असतं e raised to x आणि आता या t ला कोएफिशिएंट आहे सो त्यांनी डिवाइड करायचं. आलं लक्षात, प्लस c. नाउ i into e raised to 1000 t is equal to हे 2 गेले. ओके, सो काय राहिलं 1 अपॉन 5. ओके, e raised to 1000 t प्लस c. सो आपण मग एवढं कॉन्स्टंट आलं, आपण मगाशी काय केलं तर परत e raised to 1000 t नी e raised to आपण मायनस e raised to rt अपॉन l नी कसं डिवाइड केलं तर तसंच करायचं. ओके, आपल्याला i ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो डिवाइड बाय e raised to 1000 t. फक्त इथं i ठेवायचा LHS ला. सो इथे आलं 1 अपॉन 5 e raised to 1000 t गेलं प्लस c अपॉन e raised to 1000 t. ओके, e raised to 1000 t नी डिवाइड केल्यावर मग i इज इक्वल टू 1 अपॉन 5 प्लस c इंटू e raised to मायनस 1000 t. ओके, नाउ आता i 0 आणि t 0 टाकायचं. ओके, सगळीकडे व्हॅल्यू जरी दिल्या नसेल, प्रिव्हियस एक्झाम्पलला आपल्याला दिलेली जरी दिल्या नसेल तरी ह्या व्हॅल्यू फाइंड आउट टाकायच्या. i इज इक्वल टू 0, t इज इक्वल टू 0 कशामध्ये इक्वेशन 1 मध्ये, बिकॉज आपल्याला c ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. बिकॉज आपल्याला फाइंड द करंट व्हॅल्यू i. सो i ची व्हॅल्यू मध्ये c नको, काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहिजे. सॉरी, काहीतरी व्हॅल्यू आली पाहिजे. c मीन्स व्हॉट कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपण डिफाइन नाही करू शकतो. सो आपल्याला c काढून टाकायचं. सो त्याच्यासाठी जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण c ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तशीच फाइंड आउट करणार. आता तुम्हाला i आणि t 0 दिलेलं नाहीये. सो आपण ते घ्यायचं i 0 आणि t 0 आणि ते पुट करायचं. सो 0 इज इक्वल टू, आता इथे मी 0.2 लिहू शकते. 0.2 1 डिवाइड बाय 5 एक्सक्यूज मी. नाउ प्लस c आणि e raised to इथे t च्या तिथे जर 0 टाकला तर इथे 0 येऊन जाईल. सो 0 इज इक्वल टू 0.2 प्लस c. कोणत्या पण नंबरचा पॉवर 0 मीन्स 1 असतो. सो c ची व्हॅल्यू काय येणार -0.2.
ओके, सो ही व्हॅल्यू पुट करायची इन इक्वेशन 1. सो आय काय मिळेल तुम्हाला 1/5 मायनस 0.2 e raised to minus 1000t. ओके, नाव पुढे सॉल्व करते आता. सो आता I इज इक्वल टू बघा 1/5 म्हणजेच 0.2 मायनस 0.2 e raised to minus 1000t. I 0.2 कॉन्स्टंट काढायचं जसं मगाशी e अपॉन और कॉन्स्टंट काढला 1 मायनस e raised to minus 1000t. ओके, सो दिस इज युअर करंट. आणि लक्षात सेम तेच आहे बघा, फक्त एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या वेने तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. If L into di by dt is equal to 30 sin 10 pi t, find I again in terms of t given that L is equal to 2, I is equal to 0 and t is equal to 0. Okay. So we have to find out. So first given linear differential equation काय L di by dt is equal to 30 sin 10 pi t. ओके, आता बघा आपण इथे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तर होणार नाहीये. ओके, बिकॉज इथं कोणतीच टर्म नाहीये प्लस करून. ओके, सो आपल्याला आता काय करावं लागेल, व्हेरिएबल. दुसरं सोल्युशन आपण काय बघितलंय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके, सो टीच्या टर्म एका साइडला, आयच्या टर्म एका साइडला. ओके, सो आता बघा एल इंटू डी आय तिथेच ठेवलं आणि ही जी dt डिवाइड आहे इकडे आल्यावरती मल्टिप्लाय केलं. सो इकडे सेपरेट झालेला आहे. नाउ इंटिग्रेटिंग द बोथ साइड. ओके, नाउ इंटिग्रेटिंग बोथ साइड, एल कॉमन डी आय विथ रिस्पेक्ट टू आय इंटिग्रेट करतोय. सो आयचीच टर्म पाहिजे, आयची टर्म नसेल तर बाकी सगळ्या कॉन्स्टंट असतात. इथे 30 कॉन्स्टंट, देन साइन 10 पाय टी dt. ओके, नाउ एल इंटू आय येणार. आता जसं dx ओनली dx इंटिग्रेशन x असतं तसं डी चा काय येणार, आय येणार. नाउ 30 इथं मायनस साइनचा असतो मायनस कॉस 10 पाय टी आणि टी ला कोएफिशियंट जो आहे त्याने काय होणार, डिवाइड होणार, प्लस सी. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप. इथे बघा 10 1 जा 10, 10 3 जा 3. सो काय आलं, एल 30. सो एल इंटू आय इज इक्वल टू मायनस 3 अपॉन पाय. हा इथे पाय राहिलेला. ओके, आणि टी नाही डिवाइड, ओनली टीचा कोएफिशियंट. सो 10 पायने डिवाइड करायचं. सो पाय राहिलेला, देन कॉस 10 पाय टी प्लस सी. नाउ पुट L इज इक्वल टू C ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी I इज इक्वल टू 0 आणि T इज इक्वल टू 0. सो L काय 2, I काय 0 इक्वल टू मायनस 3 पाय, देन कॉस आणि T ची व्हॅल्यू 0 टाकली तर इथे पूर्ण 0 होऊन जाईल, प्लस C, देन इथे 0 मायनस 3 पाय, देन कॉस 0. कॉस 0 काय असतो, 1 असतो. सो 1 प्लस C. सो C ची व्हॅल्यू काय आली, हा मायनस 3 पाय बाय इकडे गेला, सो आली. लक्षात, ठीक आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. नाउ अगेन पुट, एकदम इझी बघा हे तर प्रॉब्लेम. देन पुट व्हॅल्यू ऑफ C इन इक्वेशन 1. ओके, सो L ची व्हॅल्यू काय 2, I. ओके, इक्वल टू मायनस 3 पाय, देन कॉस 10 पाय टी आणि C ची व्हॅल्यू काय आलेली आहे, प्लस 3 अपॉन 5. ओके, नाउ 2I. आपल्याला I फाइंड आउट करायचं आहे ना इन टर्म्स ऑफ T. सो ठीक आहे. सो आता इथे बघा पुढे T आला पाहिजे म्हणजे I मध्ये. ठीक आहे, L नको यायला म्हणून आपण L ची व्हॅल्यू टाकली. ठीक आहे, नाउ आता पुढे बघा इथे आपण काय करणार, 3 अपॉन पाय कॉन्स्टंट जर काढलं तर ही प्लस आहे ना. सो हा 1 प्लस इथे लिहिते, इथे मायनस कॉस राहील, कॉस
10 पाय टी. सो कॉस्टची टर्म मायनस आहे म्हणून ती जरी आधी असेल बघा, मायनस कॉस्ट जर 3/पाय जर मी कॉमन काढलं तर मायनस कॉस 10 पाय टी प्लस 1 असं राहील, म्हणून मी फक्त प्लस 1 इकडे घेतला आणि हा मायनस कॉस इथं घेतला. त्याच्यानंतर आपल्याला आय फाइंड आउट करायचा आहे. सो 2 इकडे डिवाइड होणार जो मल्टिप्लाय आहे. सो 3/2 पाय into 1 minus cos 10 pi t. So this is your current I in terms of the t. Okay. Now next example. Now baga, if that's type's example, if L into di by dt is equal to 60 sin 20 pi t for L is equal to 2 and I is equal to 0, T is equal to 0. क्वेश्चन बघते एकदा मी. एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. सॉल्व द इक्वेशन. सॉल्व द इक्वेशन. सो इथे पण आपल्याला आयच फाइंड आउट करायचं आहे बघा. ठीक आहे. सॉल्व इक्वेशन करायचं मी जसे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो तसे इथे y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो ना, तसे इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट, सॉरी इथे i ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो L di by dt सेम मगासारखंच प्रॉब्लेम आहे बघा. ओके. नाउ L di इथेच ठेवायचा, dt इकडे मल्टिप्लाय करायचा. सो sin 20 pi t into dt. Now integrating both sides, जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढले. ओके. सो इथे L into I is equal to 60 minus 60 cos 20 pi t आणि t चा जो कोएफिशिएंट आहे तो डिवाइड होणार प्लस c. ओके. नाउ इथे 21 चा 21, 23 चा minus 60. सो L into I is equal to minus 3/pi cos 20 pi t. बघा सेम मगासारखं झालेलं आहे. नाउ आता आपण पुट करू. L is equal to 2, I is equal to 0 and T is equal to 0. सो इथे 0च राहील पूर्ण. 0 सॉरी 2i राहील, नॉट 0, 2i. I ची व्हॅल्यू 0 आहे ना, सो 0च राहील. ओके. इक्वल टू मायनस 3/pi cos इथे t ने मल्टिप्लाय केलं, t ची व्हॅल्यू 0 आहे. सो cos 0 प्लस c आणि इथे पण 0 येईल आणि cos 0 म्हणजे 1 काय, cos 0 काय असतो, 1 असतो. सो मायनस 3π प्लस c. सो c ची व्हॅल्यू सेम मगासारखीच आली, 3/pi. नाउ पुट व्हॅल्यू ऑफ c इन इक्वेशन 1. ओके. सो L ची व्हॅल्यू 2 आहे, मायनस 3/pi देन cos 20 pi t तसंच आणि c ची व्हॅल्यू 3π. सेम मगासारखंच आहे बघा, फक्त cos 10 च्या ऐवजी इथे 20 येते बघा. ठीक आहे. नाउ 2i तसंच, देन 3/pi जर कॉन्स्टंट काढला तर इकडचा 1 आधी लिहिते, देन मायनस cos 20 pi t. ओके. नाउ पुढे 2i हा i तसंच ठेवला आणि 2 मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड केला. सो 1 minus cos 20 pi t. So this is your final solving the answer after solving the equation. Okay. Now next example. Solve the differential equation dq by dt plus 1 upon RC q E upon R given that q is equal to 0 when t is equal to 0 and E, R, C are constants. ओके. नाउ बघा इथे जसं मगाशी di by dt होतं ना, मग इथे i असायचं. आता इथे वरती q आहे, सो इथे q आहे. सो आपलं ऑलरेडी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म मध्ये आहे, 1 upon RC q is equal to E upon R. ओके. सो आपल्याला सॉल्व करायचं आहे. जसं मगाशी di by dt होतं, मग सॉल्व करतो म्हणजे आपण i ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, तशी आता आपल्याला q ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. So from this equation p is equal to काय 1 upon RC
and Q is equal to काय E upon R. Okay. Now find out the integrating factor first. So e raised to integration of P dt is equal to e raised to 1 upon RL dt. So dt with respect to t काढतोय पण तिथे t ची टर्मच नाहीये. सो e raised to 1 upon RL बाहेर आलं आणि इथे आलं इंटिग्रेशन ऑफ 1 t. सो t upon RL RC या T upon RC हा झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके. नाव इंटिग्रेटिंग फॅक्टर झालं की नाव सोल्युशन. सो आय च्या ऐवजी काय आहे Q आहे. सो Q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर दॅट इज e रेस टू T अपॉन RC. बिकॉज बघा 1 अपॉन RC बाहेर काढलं देन इंटिग्रेशन ऑफ 1 T आलं. सो T अपॉन RC. ओके. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ Q काय आहे E अपॉन R and then integrating factor. So e raised to T upon RC dt plus C. So this is solution. So इथे ERC आपल्याला घ्यायला लावलेले. सो आपण इथे दुसरा कॉन्स्टंट यूज करू K. ओके. बिकॉज त्यांनी ERC म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज आणि रेजिस्टन्स दिलेले. सो आपण इथे C नाही लिहू शकत. इथे आपण K लिहू. वेगळा यूज करू. ठीक आहे. नाव पुढे आता कसं सॉल्व करायचं इंटिग्रेशन पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्या. E बाय R कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू टी तेच आणि t चा जो कोएफिशियंट आहे 1 अपॉन RC त्याचा खाली प्लस K. ओके. नाउ Q इंटू e रेस टू टी अपॉन RC e अपॉन R इंटू RC अपॉन 1 e रेस टू टी RC प्लस K. फक्त C च्या ऐवजी क्या आहे RR गेलं. आता पुढे काय राहिलं बघा Q into e raised to t RC is equal to EC राहिलं e raised to t upon RC plus K. आता आपण काय करतो इथे फक्त Q ठेवतो जसं आपण I ठेवतो ना प्रीवियस एक्झाम्पलला तसं आता विथ रिस्पेक्ट टू Q आहे इथे. सो Q ठेवणार. सो e raised to t by RC ने जर डिवाइड केलं तर इथे कट होणार. सो इथे फक्त EC राहणार आणि इथे काय राहणार K upon e raised to t by RC. ओके. Now Q is equal to EC K into e raised to ह्याला वरती आणायचं मायनस. ठीक आहे. नाव पुढे आता आपल्याला K ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची जसं आपण C ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो तर ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. पुट Q is equal to 0 and T is equal to 0. सो इथं Q 0 हा EC तसाच प्लस K आणि e raised to इथं T 0 आहे म्हणजे सगळं 0 होईल म्हणजेच e raised to 0 राहील. ओके. नाव पुढे सेम तसंच एक्झाम्पल आहे बघा फक्त डिफरन्शियल इक्वेशन वेगळे होतं आपले इथे. ठीक आहे. इथं वरती Q होता आयच्या ऐवजी ह्याला इक्वेशन 1 देऊ. नाव पुढे काय येणार बघा 0 इज इक्वल टू EC प्लस K. e रेस टू 0 म्हणजे 1 राहील. ओके. मीन्स K ची व्हॅल्यू काय आली मायनस EC आली. नाव पुट व्हॅल्यू ऑफ K इन इक्वेशन 1. ओके. सो Q इज इक्वल टू EC आणि K ची व्हॅल्यू मायनस EC इंटू e रेस टू मायनस टी अपॉन RC. नाव परत जसं आपण कॉमन काढतो EC कॉमन काढला तर 1 मायनस e रेस टू मायनस टी अपॉन RC. दिस इज युअर फायनल आन्सर. हे झालं आपलं Q फाइंड आउट झालं. ओके. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा अ कॉइल having resistance of 15 ohm and an inductance of 10H is connected to 90 volts supply. Determine the value of current after 2
सेकंड. आता बघा इंडक्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे आणि करंट आपल्याला फाइंड आउट करायला लावलेला आहे. सो आणि व्होल्टेज पण दिलेला आहे. ठीक आहे. सो आपण जे यूज करायचं इक्वेशन, आता इथे इक्वेशन नाही दिलेलं, सो आपण जे पहिल्या दोन एक्झाम्पलला यूज केलं तेच आपण इथे यूज करणार. आणि इथे तुम्हाला एक गिवन दिलेली आहे व्हॅल्यू e⁻³ इज इक्वल टू 0.005 ही व्हॅल्यू तुम्हाला घ्यायला लावलेली आहे. म्हणजे कुठेतरी आपल्या एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करताना e⁻³ येईल. ओके. नाउ इंडक्टन्स, करंट आणि रेजिस्टन्स साठीचं जे इक्वेशन आहे ते इथे ई असतं, पण आता अप टू व्होल्ट्स तर आपण इथं व्हॅल्यू ई लिहिलं तरी काहीच हरकत नाही, आन्सर तेच येणार आहे. ओके. नाउ आता आपल्या लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये येण्यासाठी आपण एल ने डिवाइड करणार. सो di/dt इज इक्वल टू r/li इज इक्वल टू v/l. सो इथे आय आहे, सो इथे पण आय आलाय, म्हणजे हा पी झाला आणि हा क्यू झाला. सो पी काय आला r/l आणि क्यू काय आला v/l. ओके. नाउ नेक्स्ट आता आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करणार. ओके. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e⁻∫ of p dt. सो e⁻∫ of r/l dt. सो r/l तर कॉन्स्टंटच येणार आहे. सो e⁻r/l आणि फक्त इंटिग्रेशन ऑफ dt काय t. ओके. हा झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाउ द सोल्युशन. सोल्युशन काय I इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर e⁻RT/l इज इक्वल टू q v/l इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dt प्लस c. ओके. नाउ I इज इक्वल टू e⁻RT/l. बघा सगळे तसेच इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. v/l कॉन्स्टंट, देन e⁻ चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन e⁻RT/l आणि t चा कोएफिशिएंट काय r/l तो खाली लिहिला. ओके. कंपोजिट इंटिग्रेशन चेन रूलनी. त्याच्यानंतर आपण पुढे काय करणार आता I इज इक्वल टू e⁻RT/l इज इक्वल टू v/l इंटू l/r. हे इकडे रेसिप्रोकल घेतला e⁻RT/l प्लस c. सो इथे l गेला. सो I e⁻RT/l इज इक्वल टू v/r प्लस c e⁻RT/l प्लस c. देन आपण काय करतो डिवाइड करतो, हे I फक्त ठेवतो. सो डिवाइड केल्यानंतर इथला कट होईल, इथला पण कट होईल, इथं v/r राहील आणि इथे c/e⁻RT/l. देन आपण त्याला परत वरती नेणार e च्या टर्मला. सो c इंटू e⁻RT/l. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके. नाउ आता आपल्याला करंट आफ्टर 2 सेकंड. सो टाइम दिलेला आहे. सी ची व्हॅल्यू काढायला बघा आपल्याला व्होल्टेजची व्हॅल्यू लागणार, आय ची व्हॅल्यू लागणार, आर ची व्हॅल्यू लागणार. ओके. सॉरी आय ची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला, फाइंड द करंट. ओके. सो आता आपण काय करणार बघा. आता इथे पहिले व्हॅल्यू काढून घेणार. व्ही ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे दिलेली, रेजिस्टन्सची पण दिलेली आहे. ओके. सो आपण त्या व्हॅल्यू टाकूयात आता तिथे. सो बघा आता I फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय काय लागेल. व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे 90 व्होल्ट्स. देन टी ची व्हॅल्यू दिलेली आहे करंट आफ्टर 2 सेकंड्स म्हणजे 2 दिलेली आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे 15. ओके. आता राहिलं काय इंडक्टन्स पण 10 दिलेला ना. सो आपण सी कॅपॅसिटर म्हणून नाही यूज करायचा, तो इंडक्टन्स म्हणून आता इथे यूज होणार. सो इथे सॉरी इथे एल ची व्हॅल्यू दिलेली ना. सो एल आता आपल्याला काढावा लागेल. So before putting this value we have to find out first C, because आपल्याला बघा इंडक्टन्स ची वगैरे व्हॅल्यू दिलेली आहे, एल ची व्हॅल्यू दिलेली आहे 10H, एल आहे आपल्या इक्वेशन मध्ये. ओके. टी ची व्हॅल्यू दिली 2
टू पण टी टाकू शकतो आपण, आर ची पण दिली, व्ही ची पण दिलेली, पण आपल्याकडे सी ची व्हॅल्यू नाही. सो आय ची व्हॅल्यू काढण्यासाठी सी ची व्हॅल्यू पण पाहिजे. सो पहिले सी ची व्हॅल्यू आपण पुट करू. तुम्हाला काय सांगितले पुट करायचं, आय इज इक्वल टू 0 अँड टी इज इक्वल टू 0. ओके, सो आय 0 पुट केला, इथे आला व्ही अपॉन आर प्लस, ठीक आहे. नाव सी तसंच, आणि ई रेस टू इथं काय मायनस आर टी अपॉन एल आहे. सो टीच्या जागी 0 केलं तर इथे ई रेस टू 0 येईल. सो सी इथं काय येईल मग 0 इज इक्वल टू व्ही अपॉन आर प्लस सी, ई रेस टू 0 म्हणजे 1. सो सी ची व्हॅल्यू आली मायनस व्ही अपॉन आर. आता ही व्हॅल्यू पण आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. सो आपल्याला आय काय मिळेल, व्ही अपॉन आर, सी ची व्हॅल्यू काय मायनस व्ही अपॉन आर, ई रेस टू मायनस आर टी अपॉन एल. सो आपण व्ही अपॉन आर कॉमन काढू. सो आला 1 मायनस ई रेस टू मायनस आर टी अपॉन एल. नाव आता आपण पुट करू. व्ही इज इक्वल टू 90, आर इज इक्वल टू 15, एल काय दिलेला आपल्याला 10 आणि टी काय दिलेला आहे 2. सो आपल्याला काय मिळेल, फायनल आय मिळेल. ओके, सगळे त्या स्टेप फॉलो करायचे बघा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला बरोबर येईल. मी भरपूर सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देते त्याच्यासाठी. सो आय इज इक्वल टू 90 अपॉन 15, 1 मायनस ई रेस टू आर काय मायनस 15 आणि टी काय 2 आणि एल काय 10. ओके, नाउ आय इज इक्वल टू 15, 1 जा 15, 90, 6 जा. ओके, नाउ इथे आलं 6, 1 मायनस इथे काय आला ई रेस टू मायनस 30 अपॉन 10. सो आय इज इक्वल टू 6 इंटू 1 मायनस ई रेस टू मायनस 3, 10 नी 30 ला डिवाइड केल्यावर, आणि आपल्याला ई रेस टू मायनस 3 ची व्हॅल्यू दिलेली बघा. सो 1 मायनस 0.005. ओके, नाउ आता ही कॅल्क्युलेटरनी मी कॅल्क्युलेट करते मोबाईल वरती. सो 6 इंटू 1 मायनस 0.005. सो व्हॅल्यू आहे 5.97 एम्पियर. ओके, सो हे झालं तुमचा फायनल करंट. त्याच सिक्वेन्सनी सगळं सॉल्व्ह करायचे. फर्स्ट लिनियर डिफरन्शियल असेल, देन फर्स्ट फाइंड आउट द व्हॉट इज P and what is Q. After that find out the integrating factor, then find out the solution, then put I0 and T0 to find out the value of the constant, and then put the constant value into the equation. आणि मग अजून काय व्हॅल्यू दिल्या असतील तर त्या पुट करायच्या, नसतील दिल्या तर इथपर्यंतच आपण सॉल्व्ह करत होतो. आलं लक्षात. आता आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या पुढे सो आपण या इथे टाकल्या, जर नसत्या दिल्या तर आपण फक्त एवढंच सॉल्व्ह केलं असतं. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता now next example, the current in a circuit is given by I is equal to dq by dt is equal to 20 raised to e raised to minus 5t. Find amount of charge, that is Q, transferred between t is equal to 0 to 0.1 सेकंड. सो Q आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला दिलेलं काय इक्वेशन, dq by dt is equal to 20 raised to e raised to minus 5t. So I is equal to दिले ना. So I is equal to dq by dt is equal to दिले. So आपण dq by dt लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, नाउ जस्ट आता dt इकडे आपण मल्टिप्लाय करू. सो 20 e raised to minus 5t dt. सो dt सोबत t ची टर्म आहे. सो नाउ आपण इंटिग्रेट करू. व्हेरिएबल सेपरेट झाल्यानंतर 20 कॉमन काढला. ठीक आहे, सो ह्याचा आलं Q विथ रिस्पेक्ट टू. सो इंटिग्रेशन ऑफ dx काय असतं, x असतं. तसंच इंटिग्रेशन ऑफ dq q. देन इथे e raised to minus 5t अपॉन minus 5 प्लस c. ओके, नाउ पुढे आता Q इज इक्वल टू -4, 5 ने 20 ला डिवाइड केलं.
e raised to minus 5t plus c. ओके, नाव आता जसं आपण I0 आणि T0 टाकतो c ची व्हॅल्यू साठी, तसंच आता आपण पुट करणार q is equal to 0 and t is equal to 0. So 0 is equal to minus 4 e raised to 0 plus c. So 0 is equal to minus 4 plus c. So c ची व्हॅल्यू आली plus 4. Now ही व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन 1 मध्ये. Now put c is equal to 4 in equation 1. Okay, so q is equal to minus 4 e raised to minus 5t plus 4. Okay, now बघा 4 जर कॉमन काढला तर हा प्लस 1 मी आधी लिहिते आणि इथे काय राहील मायनस e raised to minus 5t. ओके, 4 कॉमन काढल्यामुळं असं राहील. ठीक आहे, नाव पुढे आता आपल्याला काय करायचं आहे बघा, q फाइंड आउट करायचा आहे चार्ज बिटवीन t इज इक्वल टू 0 आणि 0.1. सो पहिल्यांदा आपण पुट t इज इक्वल टू 0, मग आपण q फाइंड आउट करू. ओके, सो q इज इक्वल टू at t चार्ज आपल्याला q फाइंड आउट करायचा आहे ट्रान्सफर्ड बिटवीन t इज इक्वल टू 0. मग आता आपल्याकडे q आलेला इन टर्म्स ऑफ t. सो t इज इक्वल टू 0. सो q at t इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 4 into 1 मायनस इथे e raised to 0 होईल t जर 0 काढला तर. सो q at t इज इक्वल टू 0 इज इक्वल टू काय आलं 1 minus 1, इथे काय राहील 4 into 1 minus 1. ओके, सो पुढे काय राहील बघा आता, e raised to 0 means what? 1. So 1 minus 1 0. So 0 into 4 0. So q at t is equal to 0 is equal to 0. Okay. Now q at t is equal to 0.1. काय दिलेले 0.1. So 4 into 1 minus e raised to minus 5.1. Okay. So 4 into 1 minus e raised to minus 0.5. ओके, सो आता आपल्याला याची व्हॅल्यू काही दिलेली नाहीये. सो आपण ऍज इट इज एवढंच ठेवणार. जसं मगाशी e raised to minus 3 ची दिलेली की नाही, तसं आता इथे काही दिलेली नाहीये. सो q at t is equal to 0.1 this is and q at t is equal to 0 this 0. Okay, now next example. Now next example, a circuit containing a resistance R and condenser of a capacity C is connected to a constant E. If the differential equation of circuit is q upon c is equal to E minus dq by dt, find q given that q is equal to 0 when t is equal to 0. ओके, सो q आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो I च्या ऐवजी q आहे. सो डिफरन्शियल इक्वेशन काय दिले q अपॉन RC E मायनस dq बाय dt. ओके, सो आपल्याला लिनियर डिफरन्शियल मध्ये आणूयात बघायला. सो q अपॉन RC प्लस dq बाय dt, जो dq बाय dt RHS ला मायनस इकडे आल्यावर पॉझिटिव्ह आला. नाव डेरिव्हेटिव्ह ची टर्म dy बाय dx वगैरे आधी असते. देन q अपॉन RC इज इक्वल टू E. सो इथं q आहे, इथे पण q आहे. ओके, सो आपण याला लिनियर डिफरन्शियल मध्ये लिहू शकतो. सो p आला 1 अपॉन RC, q सोडून 1 RC खाली ना, सो 1 अपॉन RC आणि q काय आला E आला. ओके, नाव इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू p dt. सो काय आलं इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू 1 अपॉन RC कॉन्स्टंट आहे p मधला आणि फक्त dt चं 1 चं इंटिग्रेशन. सो e रेस टू t अपॉन RC. ओके, सो हे झालं इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाव द सोल्युशन. सो सोल्युशन I च्या ऐवजी q आहे. सो q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू t बाय RC इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q, that is e into integrating factor e raised to t upon RC dt plus c. This is the solution.
ओके, नाव ह्याला सॉल्व करा आता. क्यू इंटू ई रेस टू टी अपॉन आर सी. आता सॉल्व आपण सेम करतो. ई कॉन्स्टंट, ठीक आहे. नाव क्यू इंटू ई रेस टू टी अपॉन आर सी, देन ई रेस टू टी अपॉन आर सी इंटिग्रेशन आणि 1 अपॉन आर सी. आता इथे सी आहे ना ऑलरेडी, इथे सी पण दिलेला आहे, सो आपण इथे के लिहू. सी ऑलरेडी दिलेला आहे ना आपल्याला इक्वेशन मध्ये, सो आपण के लिहू फक्त कॉन्स्टंट. ओके, प्लस के. नाउ क्यू इंटू ई रेस टू टी अपॉन आर सी, देन ई वन अपॉन आर सी, देन ई इंटू RC upon 1. Okay, then e raised to t upon RC plus k. Okay, now आता पुढे काय होणार, आता इथे काहीच कट होत नाही. देन आपण e raised to t by RC ने डिवाइड करतो, सो इथे q राहील, इथे फक्त ERC राहील आणि इथे k अपॉन e raised to t upon RC राहील. बरोबर ना? ठीक आहे. नाव पुढे e raised to t upon RC. Okay, now पुढे q is equal to ERC plus k into e raised to minus t upon RC. Now put करूयात आपण. q is equal to 0 and t is equal to 0 इथे दिलेले. So इथे 0 to find out the value of k. So ERC plus इथे k राहील, e raised to t ची व्हॅल्यू 0 टाकली तर 0, e raised to 0 1. ओके, सो k ची व्हॅल्यू आली मायनस ERC. काय के ची व्हॅल्यू मायनस ERC. ठीक आहे. नाव ही व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये पुट करू. सो पुट k इज इक्वल टू मायनस ERC इन इक्वेशन 1. ओके, सो काय येईल आता सांगा. q इज इक्वल टू ERC देन मायनस ERC इंटू e रेस टू मायनस t अपॉन RC. देन आपण ERC कॉन्स्टंट काढला तर 1 मायनस e रेस टू मायनस t अपॉन RC. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. ERC हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. सेम त्याच वेळी बघा, आयच्या ऐवजी फक्त काय आहे, क्यू आहे.